फलटणमधील पोलिसांकडून होणारा अन्याय अद्याप देखील थांबण्याचे नाव घेत नाही। शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी केलेल्या आंदोलनानंतर देखील आणखी एका पीडिताने फलटण शहर पोलीस ठाण्याबाहेर हाताची नस कापून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। फलटण ग्रामीण पोलिसांकडून पत्नीवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने तसेच न्याय मागण्यासाठी गेले असता पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप या पीडिताने केलेला आहे। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील खाडे नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे या व्यक्तीने सांगितले। दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या आवारात या व्यक्तीने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच धावपळ उडाली। पोलिसांनी तत्काळ संबंधिताला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।